जय गुरु. जय जय गुरु. गुरु. हां. तर जय गुरु. आपण काल 26वा श्लोक बघितला होता मला वाटतं ना. श्रोत्राद्री. हा, होता ना, बघितला होता ना. हो हो बघितला होता हो. हम्म, हम्म. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. याच्यावर काही शंका बहुतेक नसतील. आपण सांगितलं होतं की एक इंद्रियांना त्या संयमाग्नीमध्ये त्याचं हवन करायचं, किंवा दुसरं इंद्रियारूपी अग्नीमध्ये विषयांचं हवन करायचं. आणि ते मी सांगितलं होतं की ते पहिला जो योग आहे तो संन्यास मार्गाचा योग असं म्हणता येईल, किंवा तो यज्ञ संन्यासाचा यज्ञ म्हणता येईल. दुसरा जो यज्ञ आहे तो लौकिकदृष्ट्या गृहस्थाश्रमी आहेत अशा लोकांसाठी म्हणता येईल. लौकिकदृष्ट्या समजलं ना मी काय म्हणतो ते? हो. हं, ठीक आहे. तर आता आपण 27वा श्लोक बघूया. सर्वाणि इंद्रिय कर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयम योगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते. हे DKCM कोणीतरी एक पार्टिसिपेंट आहे, ते कोण आहे त्यांचं नाव दिसत नाही. म्हणजे DKCM असं काहीतरी आहे. बाकी सगळ्यांची नावं दिसत आहेत. एक उत्सुकता म्हणून विचारतोय. ठीक आहे. हं, कळल्यावर सांगते. हं, तर याचा शब्दच्छेद बघूया, पदच्छेद बघूया आपण. सर्वाणि इंद्रिय कर्माणि प्राणकर्माणि च अपरे. हं, नंतर आत्मसंयम योगाग्नौ, म्हणजे हा एकच शब्द आहे, समास आहे हा सगळा. आत्मसंयम योग अग्नौ असा चारही शब्दांचा हा समास आहे. जुह्वती ज्ञान दीपिते. आता गीतेमध्ये जो अपरे 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 हा शब्द आलाय ना, अपरे म्हणजे दुसरे काही लोक, दुसरे काही लोक असं येतात, अजून काही लोक, या अर्थाने अपरे हा शब्द वापरलेला असतो. हा, आता इथं म्हणतात की अपरे म्हणजे अजून काही योगी लोक. आता या सगळ्यांना गीता योगीच म्हणते. हं. कुठल्याही प्रकारचा यज्ञ करत असो, तो योगीच आहे. या अर्थाने. हं. तर म, अपरे म्हणजे दुसरे काही लोक, सर्वाणी इंद्रिय कर्माणी. हं, आपण आधी बघितलं की काही लोक इंद्रियांमध्ये संयमाग्नीमध्ये इंद्रियांचं हवन करतात, काही लोक इंद्रियाग्नीमध्ये विषयांचं हवन करतात. हं, ते जे आपले शब्द स्पर्श रूप रस गंध जे तन्मात्रा आहेत त्याचं हवन करतात. आता आता ते सगळे जे होते ना, ते सगळे ज्ञानेंद्रिय होती. आतापर्यंत जी आधीच्या श्लोकात बघितली ती सगळी ज्ञानेंद्रिय होती. हं. आता अजून काही जे योगी आहेत ते काय करतात? सर्वाणी इंद्रिय कर्माणी च. म्हणजे सगळी इंद्रिय कर्म, फक्त ज्ञानेंद्रिय नाही, किंवा ज्ञानेंद्रियांनी केलेली कर्म नाही, तर कर्मेंद्रिय जी असतात. कर्मेंद्रिय कुठली आपली? हं, जसं हात, पाय, हं, नंतर गु गुद म्हणजे ज्याने आपण उत्सर्जन करतो ते, हं, नंतर गुह्यभाग की ज्याने आपण म्हणजे संभोग क्रिया वगैरे केल्या जातात ते. आणि पाचवं कुठलं? हा, आणि जीव म्हणजे जिव्हा म्हणजे, आणि वाणी ज्याने आपण बोलतो ते. तर असे कर्मेंद्रिय आपल्याकडून बाहेर जातात. त्याचं क्रिया जी असते ती आतून बाहेर जाते. ज्ञानेंद्रियांचं सिग्नल जो असतो तो बाहेरून आत येतो. कर्मेंद्रियांचा जो सिग्नल आहे तो आतून बाहेर जातो, देहातून बाहेर जातो. तर ती सगळी कर्मेंद्रिय, ती सगळी कर्म म्हणजे ज्ञानेंद्रियांची 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय, या सगळ्यांची म्हणजे ही सगळी कर्म च प्राणकर्माणी. आता प्राणकर्माणी म्हणजे कुठली? तर आपला प्राण व्यवस्थित चालू राहण्यासाठी जे प्राणकर्म असतं आपलं, म्हणजे आपण श्वास घेत असतो, श्वास सोडत असतो. हं,
5 प्रकारचे पंचप्राण आपण, मला वाटतं गेल्या वेळेस आपण बघितले होते का पंचप्राण? हो ना? गेल्या संस्कृतच्या क्लासमध्ये सांगितलं पंच. कुठल्या नाही. संस्कृतच्या क्लासमध्ये अच्छा संस्कृतच्या हा क्लासमध्ये तुम्ही हा सांगितलेलं, इकडे नव्हतं सांगितलं. हा पहिल्या बरोबर कधी. क्लासमध्ये. हा तर आठवतं मला ते. तर पंचप्राण कुठले होते? प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान. तर ही कुठली कर्म आहेत? तर ही प्राणाची कर्म आहेत. प्राण म्हणजे काय? श्वास आत घेणे. हा न- नंतर हा प्राण. नंतर अपान. अपान वायू म्हणजे काय? जो अधोगामी असतो. म्हणजे पोटातनं तो खालच्या मार्गाने बाहेर जातो. नंतर उदान हा म्हणजे जसं आपली ढेकर, शिंक, खोकला याला म्हणतात उदान. नंतर समान हा जो आहे, हा समान अन. अन म्हणजे श्वास. हे सगळे प्र अन, हा वि अन, हा नंतर सम अन, नंतर काय उद अन. उद अन म्हणजे वरती येणारा उद अन. अप अन. अन म्हणजे खाली जाणं, अप म्हणजे खालचा. हा तर हे सगळे अन अधिक अप, अन अधिक प्र असं सगळे झाले आहेत. तर हे सगळे म्हणजे आपला देह फक्त श्वासावर नाही चालत, तर सगळे वायू म्हणजे एक आपण घेत असतो, एक खालनं पास करत असतो, एक इकडे तिकडे फिरवत असतो, एक नाड्यांना पोषण करत असतो. असे सगळे जे पंचप्राण जे आहेत, तर त्या सगळे ते प्राणकर्म जे त्या सगळ्या प्रतिक्षिप्त क्रिया असतात, म्हणजे आपोआप होत असतात. पण ती सगळी कर्म ज्ञानदीपिते आत्मसंयम योगाग्नौ जुह्वती. आता याचा अर्थ काय? की या सगळ्यांचं हवन आत्मसंयम रूपी योगामध्ये, आत्मसंयम योग रूपी जो अग्नी आहे त्याच्यामध्ये सगळ्या क्रियांचं, या सगळ्या क्रियांचं म्हणजे केलेल्या, मुद्दाम केलेल्या क्रिया आणि प्रतिक्षिप्त क्रिया, या सगळ्यांचं हवन, ज्ञानेंद्रियांच्या क्रिया, कर्मेंद्रियांच्या क्रिया आणि पंचप्राणांच्या क्रिया, या सगळ्या आत्मसंयम योगाग्नौ. आता योगाग्नी कसा आहे हा? तर ज्ञानदीपिते. म्हणजे याचं जे, हा जो अग्नी आहे तर हा ज्ञानरूपी दिवा दिवा किंवा प्रकाश आहे. या ज्ञानप्रकाश रूपी किंवा ज्ञानरूपी प्रकाश रूपी अग्नीमध्ये की जो आत्मसंयम योगाचा आहे, म्हणजे ह्या कोणी म्हणेल हे काय आम्ही पण करतो असं, तसं नाही, तर पूर्ण जाणीवपूर्वक इथं ज्ञानदीपिते म्हणजे या सगळ्या क्रियांचं हवन हे योगी लोक त्या आत्मसंयम योगामध्ये जाणीवपूर्वक ज्ञानाने जुह्वती म्हणजे हवन करते. हू संस्कृतमध्ये हू धातू आहे, काल सांगितलं होतं ना मी. हू, यज आणि हे मुख्य धातू आहेत, दोघांचे अर्थ जवळपास एकच आहे. पण हू मधलं जे हवन आहे ते जास्त श्रेष्ठ प्रकारचे आहे, की ते परत येत नाही, म्हणजे त्याचं भस्मच होतं असं. तर असे हे सगळे ते. आता हवन करणं म्हणजे काय? तर ते माझं नाही, माझा अहंभाव नाही काढून ती हा परम अग्नी आहे, सगळा विश्वाग्नी, ब्रह्माग्नी वगैरे काय आपण म्हणू, त्याच्यामध्ये आपली कुठली ममता न ठेवता त्याचं हवन करणं म्हणजे त्याच्याविषयी पूर्ण ममत्व काढून विसरून ते सगळं त्याला द्यायचं, त्याला म्हटलं जातं हवन. तर काही योगी लोक असं करतात. तर हे वेगवेगळे प्रकार आपण यज्ञाचे बघतो. बरोबर. उत्तरोत्तर हा सूक्ष्म यज्ञ होत जातो. सूक्ष्म यज्ञ म्हणजे लौकिक किंवा स्थूल यज्ञ म्हणजे काय? ॲक्च्युअल यज्ञ, त्याच्यामध्ये द्रव्य, समिधा, तूप, काय काय अजून ज्या आहुती असतात त्या देण्याच्या, हवी, ते सगळं. पण इथं हा जो आत्मसंयम रूपी अग्नी आहे, तर हा सगळा मानसिक क्रिया आहे, ही आता सूक्ष्म क्रिया आहे नाही का? तर याच्यामध्ये हे सगळं आणि ज्ञान ज्ञानदीपिते म्हणजे काय? याचा जो प्रकाश आहे, म्हणजे हवन केल्याने जसं, आता गंमत यज्ञाची कशी असते बघा, की अग्नी जे हवन केलेलं असतं त्यांनी अग्नी प्रज्वलित होतो. बरोबर. ते आणि तो अग्नी ते सगळं आत्मसात करतो
आणि मग तो अजून प्रज्वलित होतो. पुन्हा हवन केलं जातं, पुन्हा प्रज्वलित होतो असं. हं? म्हणजे काय की ते ज्ञान जे आहे जसजसं ते हवन करतात तसतसा तो ज्ञानाचा प्रकाश त्या योग्यामध्ये ज्ञान त्याला अजून अजून मिळत जातं. समजलं ना? जसं यज्ञामध्ये जेवढं आपण इंधन आणि हवी टाकू तसतसा तो यज्ञ अधिकाधिक प्रज्वलित होत जातो. तसतसं हे योगी लोक जेव्हा यज्ञ करतात असा मानसिक, तेव्हा त्यांचं ज्ञानाची म्हणजे त्यांना अधिकाधिक ज्ञान प्राप्त होत जातं. पुन्हा ते हवन सुरूच राहतं, तेव्हा अधिकाधिक त्यांचं ज्ञान म्हणजे ज्ञानाकडून म्हणजे ज्ञानामध्ये त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत जाते असं. म्हणून ज्ञानदीपिते असं म्हटलेलं आहे. समजलं? सर, हम्म. अपान आणि उदानचं तुम्ही काय सांगितलं? म्हणजे प्राण म्हणजे श्वास, हा अपान तर अन समान आणि उदानचं काय कळलं नाही सांगतो मला. सांगतो अन अन म्हणजे चैतन्य. अन म्हणजे काय? चैतन्य किंवा अन म्हणजेच प्राण म्हणता येईल आपल्याला. आता प्र अण म्हणजे काय? ज्यांनी आपलं प्राण हे पोषक हे ज्याचं पोषण होतं त्याला म्हटलं जातं प्राण. सगळ्यात महत्वाचा हा प्राण. हं. ज्याला आपण प्राणाय स्वहा असं म्हणतो ना नैवेद्य दाखवताना तसं. नंतर अण, नंतर अन अन म्हणजे काय? जो वायू नकोसा आहे, जो आपल्या शरीराला पोषक नाही, तो विसर्जन करणं पण तेवढंच महत्वाचं आहे. तर तो त्याची दिशा ही अधोगामी असते. पोटातून तो खाली जातो, तर त्याला म्हणतो आपण अपान वायू. बरोबर? अन अन नंतर मग सम अन म्हणजे काय? तो देहामध्ये आता जसं आपण शास्त्रीय दृष्ट्या पण आपण म्हणतो काय करतो आपण? प्राण घेतो म्हणजे प्राणवायू घेतो, त्यातला ऑक्सिजन फुफ्फुसं ही लंग्ज आपली हृदयात पोचवतात ऑक्सिजन, आणि हार्ट काय करतं आपलं? तो जो ऑक्सिजन असतो तो सगळ्या अवयवांना पोचवतात. तर हे कार्य आपल्या आयुर्वेद किंवा याच्या दृष्ट्या समान वायू करतो. हं. समान आणि व्यान हे दोन वायू जे आहेत, विशेषत्वाने काही गोष्टींना तो विशेषत्वाने जो पोचवतो तो जो ऑक्सिजन त्याला म्हटलं जातं सम अन आणि अन. असं. आणि दुसरं पाचवा मी सांगितलं उदान. उद अन म्हणजे काही वायू जो आपण प्राणवायू घेतो, पण शरीरातला काही वायू जो असतो की जो आपल्याला नकोसा असतो पण तो खालून जात नाही, खाल खालच्या मार्गाने जात नाही, त्याला वरनच जायचं असतं. म्हणजे शिंक, ढेकर, खोकला वगैरे, तर त्याला म्हणतो आपण उदान. तर कुठल्याही आपण जे आपल्या शास्त्राच्या दृष्टीने असं म्हटलं जातं की खरं तर म्हणजे श्रेष्ठ योग्यांना अन्नाचीच गरज नसते, ते फक्त प्राणवायूवर जीवन जगू शकतात. बरोबर? असं पूर्वेचे योगी असं म्हणतो ना आपण. तर ही सगळी म्हणजे ही जी चैतन्य क्रिया आहे, ही सगळी या 5 पंचप्राणांवर चालते. हं. आणि याचा जो बॅलन्स असतो तो महत्वाचा असतो. ज्या क्षणी हा बॅलन्स संपतो तिथे आपण म्हणतो याचे प्राण गेले असं, नाही का? पंचप्राण गेले. कारण का? ते सगळे वायू ऑटोमॅटिक बंद होऊन जातात. एकमेक म्हणजे त्यांचं काम करणं हे बंद होऊन जातं. आणि म्हणूनच आपण जेव्हा नैवेद्य देवाला आपण नैवेद्य दाखवतो तेव्हा आपण काय करतो? प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, समानाय स्वाहा, हा उदानाय स्वाहा आणि समानाय स्वाहा असं म्हणतो. हे का म्हणतो? कारण की त्या अन्नातलं जो जीवनरस आहे, हं, त्या जीवनरस की जो पोषक आहे, तो पोषक शेवटी त्याचं रूपांतर या 5 वायूंमध्ये होत असतं. तर परमेश्वर किंवा देवतेला प्रत्यक्ष ते अन्न स्थूल रूपाने ते ग्रहण करत नाही, पण त्याच्या चैतन्य रूपाने ते आपण देवतेला ग्रहण करवतो. त्यालाच म्हणतो आपण नैवेद्य, नाही का? मग ते समोर घ्यायचं. हा, गुलाबी समजलं? हो सर. हं. तर क्लासमध्ये हा, तर हे झालं प्राणकर्माणी म्हणजे प्राणो की, आता इथे फक्त अर्थ लिहिलाय प्राणकर्माणी, प्राणो की समस्त क्रियाओं को, पण त्या क्रिया कुठल्या? तर ते मी त्याचं स्पष्टीकरण मी आता हे दिलेलं आहे याच्यामध्ये. हं? असं. तर ह्या सगळ्या ज्या क्रिया आहेत म्हणजे
देहाचं पूर्ण चलनवलन, ती सगळी क्रिया पण या हे दुसरे योगी लोक त्या आत्मसंयम रूपी योगाग्नीमध्ये हवन करतात. आणि म्हणूनच म्हणतो ना आपण की योगी जो प्राणायाम किंवा समाधीमध्ये बऱ्याचदा असं पूर्वी म्हणायचे ना की बाहेरच्याना तो योगी निश्चल वाटतो, निश्चेष्ट वाटतो, पण त्याचं म्हणजे म्हणजे मृत नसतो तो, पण त्याचं सगळं प्राण वगैरे सगळे अगदी क्षीण झालेले असतात. कारण का, ते सगळ्या ज्या चैतन्य क्रिया आहेत ते सगळ्यांचं त्यांनी आपल्या त्या योगाग्नीमध्ये अर्पण केलेलं असतं म्हणून असं. तर बघा आपण इथं सर व्यायामाचं काय सांगितलं परत एकदा प्लीज सांग. व्यायाम. सगळे हे सगळे उपसर्ग आहेत. प्र, वि, सम, उत आणि अप. बरोबर, तुम्ही संस्कृतमध्ये उपसर्ग सगळे शिकलेला आहात. तर वि अन हो. म्हणजे विशेषत्वाने जे जीवनरस जो पोचवण्याची जी क्रिया असते किंवा जो जीवनरस पोचला जातो त्याला म्हणतात व्यान. समान आणि ओके. व्यान याच्यात थोडासा फरक आहे. म्हणजे तुम्ही उद्या सांगेन काय फरक आहे तो, मला आत्ता एकदम चटकन आठवत नाही. नसांमध्ये म्हणून सांगितलं होतं सर तुम्ही. हा, बरोबर. एक नसांमध्ये असणारा वायू नसांमध्ये, व्यायाम. नसांमध्ये किंवा नाड्यांमध्ये, आणि दुसरा अवयवांमध्ये, असं तर दोन फरक आहेत त्याच्यामध्ये. अवयव आणि नसा किंवा नाडी असं. ओके. असं ठीक आहे. तर ओके. हा, तर आता आपण बघा इकडं की 25व्या श्लोकात म्हणजे आधी आपण ब्रह्मार्पणम हा बघितला, पूर्ण अल्टिमेट सगळं ब्रह्ममय. मग नंतर मग दैवयज्ञ, देवांचा यज्ञ बघितला. आणि त्याची तुलना आपण ब्रह्माग्नीची किंवा ब्रह्मयज्ञाशी केली. मग त्याच्यानंतर इंद्रिय संयमाग्नीत, विषय इंद्रियाग्नीत हा यज्ञ बघितला. नंतर आपण इथं सगळी इंद्रिय कर्म आणि सगळी प्राणकर्म सुद्धा संयमाग्नीमध्ये, संयम योगामध्ये, त्या संयम योगरूपी अग्नीमध्ये आपण तो यज्ञ बघितला. आणि त्यांनी ज्ञान, याचा परिणाम काय होतो, म्हणजे याचं फळ काय, तर ज्ञान वाढत जातं. ज्याला आत्मज्ञान म्हणू आपण, आत्मज्ञान, अपरोक्ष ज्ञान, अद्वैत ज्ञान, ते त्याचं ज्ञानदीपिते, म्हणजे ज्ञानाचा तो प्रकाश आहे तो त्या योग्याला. म्हणजे आपल्याला असं वाटतं की योगी असं नुसतं ध्यान लावून काय बसले, ती जी अनुभूती असते अद्वैताची, अद्वैत दे ज्ञान, त्याची त्यांची पातळी हळूहळू वाढत जाते इथं. म्हणून इथं ज्ञानदीपिते हा शब्दप्रयोग केलेला आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. आता परत वेगळ्या प्रकारचे यज्ञ भगवान सांगतायत. द्रव्ययज्ञास्तपो यज्ञ, योग यज्ञास्तथा परे, स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतयः संशितौ व्रताः. आता याचे भेद बघूया आपण काय. एक आहे द्रव्ययज्ञ. बाय द वे, ज्यांना जे संस्कृतचे माझे विद्यार्थी होते त्यांना माहिती असेल की त्यांना मी शिकवलेलं होतं की ज्ञ कसा म्हणायचा. यज्ञमधला ज्ञ कसा म्हणायचा, तर त्याचा खरा उच्चार आहे ज, जहाजाचा ज, ज. हा, नंतर य, च च य य मधला य, ज्ञ. तर तो ज्ञचा उच्चार, हे ज्ञ हे जोडाक्षर आहे, तो ज्ञ असा आहे. म्हणजे DNY नाही किंवा GY पण नाही, जसं हिंदीवाले ज्ञान म्हणतात, यज्ञा म्हणतात, ते पण चुकीचं आहे. मराठीमध्ये शक्यतो आपण DNY म्हणतो, ज्ञ, ते पण चुकीचं आहे. हां, तो खरा उच्चार काय पाहिजे, ज अधिक य, ज्ञ. द्रव्य यज्ञ, तपो यज्ञ असं पाहिजे. तो खरा योग्य उच्चार आहे. तर आता पुढचे अपरे म्हणजे काय. आता अजून दुसरे योगी लोक काय करतात, द्रव्य यज्ञ, म्हणजे ते द्रव्याचं यज्ञ करतात. आता द्रव्य म्हणजे काय, संस्कृतमध्ये द्रव्य म्हणजे लिक्विड का, नाही, तर द्रव्य म्हणजे ज्यांनी जे प्रवाही असतं. म्हणजे आता ज्याला आपण थोडक्यात करन्सी म्हणू शकतो.
इथे द्रव्य याचा अर्थ काय होतो? करन्सी. की ज्यांनी करन्सी किंवा चलन, की ज्यांनी आपण ते चलन देऊन दुसऱ्या कुठल्या वस्तू घेऊ शकतो, देऊ शकतो. हां, चलन हे प्रवाही असतं, पण एखादी मी वस्तू घेतली, ती वस्तू फिक्स असते. घर घेतलं, बंगला घेतला, गाडी घेतली, ती फिक्स आहे. ते माझे ॲसेट्स फिक्स आहे, ज्याला आपण स्थावर आणि जंगम हां असंही म्हणू शकतो, पण नाही, हे जंगमाच्याही पलीकडचे. म्हणजे जंगम म्हणजे कुठलं, की जसे पशु, गाय, बैल, म्हैस, प्राणी वगैरे हे झाले जंगम किंवा हल्लीच्या युगातले गाडी, टू व्हीलर, हे सगळे जंगम ॲसेट्स आहेत. पण द्रव्य म्हणजे काय? करन्सी टाईप. हां, मोहरा, नाणी, हे सगळे. तर द्रव्ययज्ञ हा म्हणजे काय? की जे लोक द्रव्याने यज्ञ करतात. यज्ञ करतात म्हणजे द्रव्याचं हवन करतात, त्याग करतात. म्हणजे योग्य कारणासाठी त्याला, म्हणजे त्याच्याविषयी किंचितही ममत्व न ठेवता त्याचा विनियोग करणे, त्याला म्हटलं जातं द्रव्ययज्ञ. हं. जर मी एखाद्या संस्थेला देणगी दिली आणि मी म्हटलं की त्याला माझ्या वडिलांचं नाव द्या, तर तो द्रव्य यज्ञ नाही होणार. कारण तिथे माझी अपेक्षा आहे की माझ्या कुलाचं, वंशाचं नाव तिथं राहावं म्हणून. हं. यज्ञ म्हणजे काय? जिथे जिथे माझं नाव सुद्धा मी लिहिणार नाही त्या पाकिटावरती, त्याला म्हणतात यज्ञ. हं. बरोबर. आणि म्हणजे कोणाला कळणार पण नाही, आणि मी सुद्धा दुसऱ्या क्षणी विसरून जाईन की मी कोणाला दिलं होतं आणि का दिलं होतं आणि कशाकरता दिलं होतं. त्याला म्हटलं जातं यज्ञ. जर ती आठवण आपल्या मनात राहत असेल तर तो यज्ञ नाही. कारण ती आठवण किंवा स्मरण राहणं म्हणजे वासना राहिली. मी कोणाला तरी काहीतरी दिलं होतं, बरोबर. तर तो द्रव्य यज्ञ होणार नाही. जास्तीत जास्त तुम्ही त्याला दान म्हणू शकता, मदत म्हणू शकता, पण द्रव्य यज्ञ नाही असं. ठीक आहे. तर भगवान इथं सांगतायत की काही लोक द्रव्य यज्ञ करतात, म्हणजे त्यांनी जे स्वकष्टार्जित योग्य मार्गाने जे द्रव्य प्राप्त केलेलं आहे त्याचा ममता रहित किंवा काही आसक्ती, वासना न ठेवता त्याला सोडून देतात असं. हं. पुढचे काही लोक तपोयज्ञ. तपोयज्ञ म्हणजे काय? तपश्चर्या. तर तप हा शब्द येतो ताप. तप तप म्हणजे काय? कष्ट देणे. आपण म्हणतो ना कोणाला, अरे मला किती ताप देतोयस तू. हं. तर तो ताप म्हणजे ऍक्च्युली त्या तापापासूनच तप झालाय. तप म्हणजे काय? की देहाला कष्ट देऊन एका विशिष्ट ध्येयासाठी आपल्या देहाला कष्ट देणे, त्याला म्हटलं जातं तप. आता हे तप 2 किंवा 3 प्रकारचं असू शकतं. एक म्हणजे जसं आपण पुराणात एक वाचलेलं आहे, की राक्षस लोक एका विशिष्ट सकाम भावनेनी, की मला त्रैलोक्याचं राज्य मिळावं, मला काहीतरी मिळावं म्हणून अत्यंत खडतर किंवा उग्र असं तप करत असत. तर कुठल्याही तपाचं फळ हे मिळतंच. हं. कारण का? ती जी मानसिक एकाग्रता आणि देहाला त्रास देऊन ते तप केलेलं, त्याचं फळ हे नेहमी जास्त असतं आणि लवकर असतं. पण तो तपयज्ञ नाही, कारण तिथे ते तप जे आहे ते त्याचं हवन केलेलं नाहीये त्यांनी. बरोबर आहे. हां. दुसरं, काही चांगले लोक म्हणजे अगदी असुर नाही, पण एखादा राजा, त्यांनी आपल्याला पुत्रप्राप्तीसाठी तपश्चर्या केली, तर ती पण ठीक आहे, स्वतःला पुत्र मिळावा म्हणून केली, तेही तप, पण ते सकाम आहे, त्यामुळे तो तपयज्ञ म्हणता येईल का? नाही. हं. तोही यज्ञ नाही, तो तपश्चर्या म्हणता येईल. राक्षसाची पण तपश्चर्या म्हणता येईल. पण तपोयज्ञ म्हणजे काय? तर ते जे देहाला कष्ट देऊन हं, विशिष्ट चिंतन, विशिष्ट उपासना किंवा त्या समाधी अवस्थेत पण देहाला कष्ट देऊन जे केलं जातं, कुठल्याही प्राप्तीच्या किंवा कामनेच्या अपेक्षा नसताना, त्याला म्हटलं जातं तपोयज्ञ. समजलं ना? हा. म्हणजे तथा. ह्याच्यात ह्याच्यात मानसिक, कायिक आणि वाचिक ही पण तप इन्क्लूड होऊ शकतील का? हो हो हो, तिन्ही तपश्चर्येमध्ये तिन्ही प्रकार असतात. मानसिक, कायिक आणि वाचिक, म्हणजे अगदी.
कारण हे सगळे म्हणजे आपल्या देहाचेच भाग आहेत, नाही का? वाचा म्हणा, वाणी वाचा, हो देह म्हणजे हो काया, आणि मन हम्म, हे पण. हं, हो बरोबर. हं. आता पुढचं तथा, तसंच अजून काही लोक किंवा काही योगी योग यज्ञ. आता योग यज्ञ, आता योग यज्ञ म्हणजे काय? आता योग या शब्दाचा मूळ अर्थ काय आपण बघितला? कोण सांगेल? आधीच्या अध्यायांमध्ये आपण बघितला होता. हं? अगदी सोपा अर्थ, म्हणजे फार कठीण नाही तो. अगदी शब्दशः अर्थ बघितला होता आपण. हा, म्हणजे परमेश्वराशी संधान बांधणे म्हणजे योग. हा, म्हणजे थोडक्यात जसं आपण म्हटलं होतं की कर्माला भक्तीची जोड, म्हणजे युक, युक धातू म्हणजे जोडणे. युक म्हणजे युक्त. हा, युक्ती पण म्हणता येईल. ऍक्च्युली युक्ती हा पण योगच आहे. युक्ती म्हणजे काय? हो की जे आपल्याला, म्हणजे युक्ती हा शब्द युग धातूपासूनच बनलेला आहे. युग पासून योग हा शब्द बनलेला आहे. हा, हा, युज्यते, युज्यते हा शब्द गीतेमध्ये बऱ्याचदा आलेला आहे, बरोबर? योजना, या सगळ्या शब्द जेव्हा दोन गोष्टी, योजना ही कधीच एका गोष्टीची बनत नाही. योजनेला कमीत कमी दोन गोष्टींची आवश्यकता असते, बरोबर? तर हे सगळं योग म्हणजे काय? की कुठल्याही क्रियेला एकतर भक्तीची जोड, ध्येयाची जोड, हं, जर असेल तर त्याला म्हटलं जातं योग. तर योगयज्ञ म्हणजे काय? तर ते ध्येय, ती भक्ती आणि ते कर्म जे काय आपण करतो आहोत, तर ते सगळं परत त्याचाही त्याग करायचा आहे. म्हणजे जसं असं म्हटलं जातं की मला मोक्षप्राप्तीची तीव्र इच्छा ह्याचा सुद्धा त्याग अपेक्षित आहे मोक्ष मिळवण्यासाठी. दोन विरोधी गोष्टी आहेत. की मुमुक्षू म्हणजे मोक्षप्राप्तीची तीव्र इच्छा असलेला, त्याला मुमुक्षू म्हणतात. पण मोक्ष जो आहे तो मोक्ष मिळवण्यासाठी मोक्षप्राप्तीच्या इच्छेचा पण त्याग करायला पाहिजे. त्याग किंवा हवन किंवा यजन करायला पाहिजे. कारण नाही तर ती वासना आपल्या डोक्यावर बसणार. असं. हा, तर जो योग करायचा त्या योगाचा सुद्धा यज्ञ व्हायला पाहिजे थोडक्यात. हा, असं. तर असे योग यज्ञ. आणि बाकी किंचित संशितव्रता. हां, तर आणि काही जे आहे, हां, तर म्हणजे संशितव्रता म्हणजे का? आता संशित म्हणजे अत्यंत असं तेज. हं, आता इथं इथं म्हटलेलं आहे अहिंसादी तीक्ष्ण व्रतोसे युक्त यतयः. संशित व्रता म्हणजे जे आपण, म्हणजे आपल्याला बऱ्याचदा असं लोक म्हणतात ना, आधुनिक लोक, की काय आपल्या धर्मात किती व्रत, किती वैकल्य, हा उपास तो तपास, हे सगळं काय चाललंय? हं, पण त्या व्रताचं एक तेज असतं. म्हणजे त्या जो कुठलंही व्रत जर आपण केलं तर त्याचं एक जे तेज प्राप्त होतं. आणि विशेषतः ते संशित व्रत, म्हणजे असे जे व्रत करणारे असतात एखादं, असे यती, यतया म्हणजे यती. आता यती या शब्दाचा पण, यती म्हणजे आपल्याला वाटतं कोणीतरी संन्यास, पण यतीचा खरा शब्द काय? जो म्हणजे मोक्षप्राप्तीसाठी जो प्रयत्न करतो त्याला म्हटलं जातं यतया. पण सगळ्यात मोठं कठीण साध्य काय आहे? तर चौथा पुरुषार्थ म्हणजे मोक्ष. बाकी सगळ्या गोष्टी मिळणं सोपं आहे तुलनेने, धर्म अर्थ काम. पण चौथा पुरुषार्थ जो मोक्ष आहे तो कठीण आहे प्राप्त करायला. म्हणून असा जो सगळ्यात कठीण गोष्ट साध्य करण्याचा जो प्रयत्न आहे, तो प्रयत्न सुद्धा खूप मोठा असतो. आणि म्हणून त्याला, अशा करणाऱ्याला यती म्हटलं जातं, बरोबर? आणि यतीचा बहुवचन आहे यतयः. हम्म. आता हे सगळे, हम्म, म्हणजे जे आहेत, तर हे कोणी योग म्हणजे सुरुवातीपासून द्रव्ययज्ञ करणारे, कोणी तपोयज्ञ करतात, कोणी योगयज्ञ करतात, आणि कोणी जे व्रत करणारे जे
अत्यंत म्हणजे यतीच म्हणूया आपण, कारण ते म्हणजे तो अर्थ आपला नक्की पक्का लक्षात येईल की मोक्षासाठी किंवा अशा प्रयत्न म्हणजे पूर्ण कठोर व्रत करणारे असे ते स्वाध्याय ज्ञान यज्ञ असे व्रत करून ते काय करतात, स्व अध्याय आणि ज्ञान यज्ञ. त्याच्यात बऱ्याच टर्म्स आहेत, स्वाध्याय ज्ञान यज्ञ. काय स्व स्व म्हणजे स्वतः, ट्युशन लावून नाही. हा, स्वाध्याय म्हणजे काय, ट्युशन म्हणजे स्वाध्याय होत नाही. किंवा दुसरा कोणी अभ्यास घेत असेल तर तो स्वाध्याय नाही. हा, म्हणून संन्यासांनी सुद्धा एकटं राहायचंय, कारण त्याला स्वाध्याय अपेक्षित आहे. स्व अधि अय असं म्हणजे काय, हा, स्वतः त्यांनी अध्यापन म्हणजे अध्ययन करायचे स्वतः. हं. आणि त्या अध्ययनातनं जे काय त्याला ज्ञानप्राप्ती होईल ते ज्ञान परत त्यांनी यज्ञ म्हणजे अर्पण करायचं. त्याचा अहंकार ठेवायचा नाही किंवा त्याचा प्रसार म्हणजे त्याची जाहिरात करायची नाही, विकायचं तर नाहीच नाही असं. हं. तर असे जे आहेत तर ते सगळे अजून काही जण जे आहेत तर ते असा स्वाध्याय ज्ञानरूपी यज्ञ करत असतात असं. समजलं? ते यज्ञाचे स्थूल, सूक्ष्म आणि सूक्ष्माच्याही पुढचे असे वेगवेगळे यज्ञ इथं सांगितले जात आहेत. म्हणजे आपल्याला य दुसऱ्या अध्यायात जे आपण बघितलं होतं यज्ञ, मग यज्ञ म्हणजे काय, तर या यज्ञाचं एवढं सखोल, आणि तेव्हा मी म्हटलं होतं की पुढच्या अध्यायात ते येणार आहे म्हणून. तर ते यज्ञाचे असे वेगवेगळे इथं प्रकार आणि उत्तरोत्तर त्याचं महत्व किंवा मोठा कुठला तर ते पण पुढे येईल, ते सांगितलं जाईल. हम्म. आता इथं प्राणायामाचा यज्ञ, जो आपण प्राणायाम म्हणतो ना तो. अपाने जुहति प्राणम प्राणे पानम तथा परे प्राणापानगती रुद्ध्वा प्राणायाम परायण. आता हा, आणि पुढचं आहे पण आपण आधी पहिलंच घेऊया का. ठीक आहे, दोन्ही जोडून दिले तसेच घेऊया. अपरे नियता आहारा प्राणान प्राणेषु जुह्वति सर्वेप्येते यज्ञविदो यज्ञ क्षपित कल्मषाः. याचं पहिल्या श्लोकाचं शब्दच्छेद असा आहे, अपाने जुह्वति प्राणम प्राणे अपानम तथा. तर काही लोक काय करतात, अपाने म्हणजे अपान वायूमध्ये प्राणाचं हवन करतात. काही लोक प्राणामध्ये अपानाचं हवन करतात. तथा अपरे अजून काही जण काय करतात, प्राणापान गती रुद्ध्वा प्राणायाम परायणा. याचा अर्थ असा, तर हे नाही कळलं. नाही त्याचा अर्थ सांगितलाच नाही ना अजून, सांगतोय आता. ठीक आहे. तर नुसतं वाचलं आपण आणि शब्दच्छेद बघितला तर काय, तर अपरे अपरे म्हणजे दुसरे काही जण अपाने प्राणम जुह्वति. आता अपाने प्राणम जुह्वति म्हणजे काय, ज्याला आपण म्हणतो पूरक. प्राणायामामध्ये जो पूरक असतो ना, जिथे आपण प्राण किंवा हवा वायू आत घेतो त्याला म्हटलं जातं पूरक. तर काही जण पूरक करतात. तथा प्राणे अपानम, काही जण प्राणात अपान म्हणजे थोडक्यात आतला श्वास बाहेर काढतात, त्याला म्हटलं जातो रेचक. बरोबर, पहिला झाला अपाने प्राणम हे झालं पूरक, प्राणे अपानम हे झालं रेचक, आणि अपरे आणि नाही अजून त्याच्या आधी प्राणापान गती रुद्ध्वा म्हणजे काय, कुंभक. तर इथं पूरक, कुंभक आणि
रेचक. हं. असे 3 प्रकारचे हे यज्ञ दिलेले आहेत. हं. आता काही जण काय करतात पुढचे, हे समजलं, आता याचा अर्थ समजला तुम्हाला पहिल्या ओळीतला, पहिल्या श्लोकाचा. अपाने हो, जुह्वति. कळलं. हा, अपाने जुह्वति प्राणम म्हणजे काय? पूरक. प्राणे अपानम म्हणजे काय? रेचक. हं. आणि प्राणापान गती रुद्वा म्हणजे कुंभक. तर असे काही प्राणायाम परायण म्हणजे काही जण असे प्राणायामाचा अभ्यास करणारे, परायण म्हणजे अभ्यास करणारे किंवा त्याचं साधना करणारे असे, असे असतात. हा, काही जण अपरे नियताहाराः, असे काही जण जे अत्यंत नियंत्रित असा आहार करणारे असतात, ते ते काय करतात? प्राणान प्राणेषु जुह्वति. हम्म. तर हा हा जो म्हणजे हे जे आहे प्राणान प्राणेषु जुह्वति म्हणजे काय, तर ज्याला आपण त्याला काय नाव आहे पूर्ण कुंभक नाही, बाह्य कुंभक म्हटलं जातं ना, की जिथं म्हणजे आधी पूरक केला, मग कुंभक केला, मग रेचक केला, आणि मग दोन्ही नाकपुड्या बंद करून ठेवल्या, आणि बाहेरची हवा बाहेर, आतली हवा आत. त्याला म्हटलं जातं प्राणान प्राणेषु जुह्वति. तर म्हणजे काय, बाहेरची हवा बाहेर राहते, प्राण प्राणात राहतात, आणि म्हणजे आतला जो वायू असतो तो आतच राहतो. हं, असं येते. भस्त्रिका म्हणतात. भस्त्रिका नाही, भस्त्रिका नाही येणार याच्यात. भस्त्रिका ही मुख्यत्वे करून रेचक किंवा रेचक म्हटली जाईल, नाही का? हो. रेचक, प्राणे अपानम जुह्वति असं म्हटलं जाईल. पण इथं प्राणान प्राणेषु जुह्वति म्हणजे बाहेरचा बाहेर असं. हं. एते सर्वे अपि, हे सगळे काय करतात? यज्ञक्षपित कल्मषाः यज्ञविदः संती म्हणतायत. संती हे अद्यार होत आहे. तर हे सगळेजण, हे सगळे यज्ञक्षपित, म्हणजे कल्मषाः, कल्मष म्हणजे ज्याला आपण जळमट म्हणतो ना, कल्मष म्हणजे जळमट, म्हणजेच पाप थोडक्यात. तर यज्ञानी सगळी त्यांची पाप किंवा जळमट ही क्षपित म्हणजे फेकलेली असतात. असे हे यज्ञविद विदहा, हे असे सगळे यज्ञ जाणणारे आहेत. हे सगळ्या प्रकारचे योग इथं आपल्याला भगवान श्रीकृष्ण वर्णन करतायत, की प्राणायामाचा खरा अर्थ काय, तर तो हा आहे. म्हणजे एक झाली शारीरिक क्रिया, हवा आत घेणे, हवा आत ठेवणे, हवा बाहेर सोडणे, आणि मग पुन्हा बाह्य कुंभक करणे, की जिथं, नाही का? पण त्याचं या यज्ञरूपी प्राणायाम आणि नुसता शारीरिक प्राणायाम याच्यात हा फरक म्हणजे भगवंतांनी सांगितलंय, की जो प्राणायाम जो आहे तो या यज्ञ भावनेने जर केला तर त्याचं फळ, किंवा म्हणजे या जाणीवेने जर केला तर प्राणायामाचा यज्ञ होतो असं. पण प्राणायाम हे यज्ञ भावनेने करतात म्हणजे काय, मला नाही कळलं. कुठलीही गोष्ट स्वार्थासाठी न करणं, स्वार्थ बाजूला ठेवून करणं म्हणजेच यज्ञ. पण स्वार्थाचा त्याच्यामध्ये त्यात प्राणायाम येते. नाही, त्याच्यात स्वार्थ, ममता याची कुठलीही आसक्ती नसणं. म्हणजे जसं मी माझ्या शरीरा शुद्धीसाठी करेल, माझा काहीतरी मग देहाचा स्वार्थ आहे त्याच्यात, तर तसं नाही. कुठली साधना म्हणा ही स्वार्थासाठी नसावी. मग तो देहाचा स्वार्थ सुद्धा, म्हणजे माझा देह बळकट हो
हा सुद्धा एक स्वार्थ आहे.